होतील आणि माझी खूप वर्षांची इच्छा पूर्ण होईल. मग काय, करा ना एवढीशी छोटी गोष्ट मित्रासाठी. मला खात्री आहे तुम्हाला जंगलातील पक्ष्यांचे राजे हा एकच किताब शोभून दिसतो. भुकेला कावळा शब्द न शब्द ऐकत होता, मनोमन खुलत होता. कोल्ह्याचा प्रत्येक शब्द त्याला खरा वाटू लागला. त्याचा विश्वास वाढला. या अवस्थेत त्यानं दोन्ही पंख पसरवले. डोलदार गिरकी घेत गाणं गायला तोंड उघडले. तोंडातील चीजचा तुकडा निसटला. त्याकडे लक्ष देऊन असलेला हुशार कोल्ह्यानं चटकन उचलला. कोल्ह्यानं तो चीजचा तुकडा आनंदाने खाल्ला. काम संपल्यानंतर आपल्या हुशारीवर खुश होऊन तो परत आला. फांदीवर बसलेल्या कावडोबाला म्हणाला, मित्र, खरंच मी आभारी आहे. रुचकर चीजच्या तुकड्याच्या बदल्यात मी तुला एक मोलाचा सल्ला देत आहे. कोणी जर स्तुती करू लागलं की धोक्याची घंटा वाजते असं समजून हुशारीनं वाग. तात्पर्य, खुशमस्करे जेव्हा तुमची स्तुती करू लागतात त्यावर विश्वास ठेवायचा गाफीलपणा खूप महागात पडतो.